पहिला पाऊस जो मुसळधार पाऊस झाला मुंबईमध्ये त्यामुळे काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण दाखवतोय। पूर्णपणे आतमध्ये पाणी साचलेलं आहे। वायरिंग आपण बघतोय, खाली काही मशिनरीज बघतोय, इन आउट एंट्री करायच्या ज्या मशिनरीज आहेत त्या आपण खाली बघतोय आणि पूर्णपणे आपण बघतोय कशा प्रकारे आतमध्ये पाणी पूर्णपणे साचलेलं आहे। मेट्रो सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। मला सांगा किती पाणी साचलंय इथे आतमध्ये? आमचं नुकसान होतंय। आम्ही सगळे इकडचे जे वसावतवाले ना सगळे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे, आता आम्ही पूर्ण काम करून सकाळी तुम्हाला माहिती आहे किती पाऊस पडला, ते काम करून आमच्या घरातलं सांडपाणी काढणार का आम्ही? सगळं लेट्रिनचं पाणी येतंय, आमच्या घरामध्ये सर्व लॅट्रिनचं पाणी गेले, संडासचं पाणी सर्व घरात गेले। या लोकांना काय सांगायचं? आम्ही किती त्रास सहन करतो? पूर्णपणे मी तर म्हणतो मशिनरी सुद्धा खाली पडल्यात। हो, आता पडलंय सगळं। बघा तुम्ही विचार करा ना, मग किती नुकसान झालेलं आहे। लोकांनी काहीच हे घेतले नाहीये साहेब। त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे वायरिंग इथे बाहेर निघालेलं आहे। स्लॅब इथे बघतोय, इथे काम चालू होतं। इथे सुद्धा काही ठिकाणी आपण बघतोय स्लॅब खाली पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि समोर पूर्णपणे ही मेट्रो सेवा जी दुसरा टप्पा आहे मेट्रो 3चा तो पूर्णपणे सध्या बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि ज्या प्रकारे आपण बघतोय संपूर्ण हे मेट्रो स्टेशन त्याच्या खाली आपण बघितलं कशा प्रकारे इथे सुद्धा काही ठिकाणी पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते। शिवाय आपण बघितलं तर कशा प्रकारे पूर्णपणे नुकसान इथे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं। खरं तर पहिला पाऊस आहे, सखल भागामध्ये पाणी साचतंय आणि हे शूट करू देऊ नये यासाठीचा प्रयत्न केला जातोय। मात्र जी परिस्थिती आहे या स्थानकावरची ती दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय। इथे सुद्धा आपण बघितलं पुढे तुम्ही लोक बघता, तुमचं बघता, आमचं कोण बघणार? त्यामुळे स्थानिक सुद्धा परेशान आहेत, कारण पाणी सखल भागामध्ये साचलं आणि त्यामुळे काही ठिकाणी इथे जर बघितलं तर स्लॅबचा सुद्धा भाग खाली पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी आता काम पुन्हा एकदा सुरू केलं जातंय, मात्र वेळ लागणार आहे, कारण ज्या प्रकारची स्थिती आहे पूर्णपणे म्हणजे आपण बघितलं तर इथपर्यंत हे सगळं पाणी अख्खं भूमिगत मेट्रोमध्ये हे पाणी साचलं